परिसस्पर्श नारायण धारप भाग 5. मावशींचा चहा होईपर्यंत विमलने हात तोंड धुवून साडी बदलली होती. अजयने फक्त चेहराच गार पाण्याने धुतला होता. तो नॅपकिन खांद्यावर टाकून बाहेर जाण्यासाठी तयार झाला. आज सकाळपर्यंत विमल, मावशी, त्या अक्का, हे सोनगाव त्याच्यासाठी यांच्यातलं काहीही अस्तित्वात नव्हतं. आता तो स्वतःचे प्रश्न विसरून या मावशींच्या विलक्षण हकीकतीवर विचार करण्यात गर्क झाला होता. पण त्याआधी विमलशी बोलायला हवं. ती स्वतः यात कितपत गुंतून पडू इच्छिते याचा अंदाज घ्यायला हवा. चहा होताच ते तिघं बाहेर पडले. अगदी शेवटच्या क्षणी अजयने बॅगमधली पेनकिलरची गोळी बाहेर बरोबर घेतली. सकाळच्या अटॅकनंतर आता जवळजवळ 6 तास गेले होते. आता कोणत्याही क्षणी अटॅक यायची शक्यता होती. पण त्याच्या नकळत मनात एक गुणात्मक बदल झाला होता. वेळी अवेळी उठणारी ती कळ आता दुय्यम महत्त्वाची, तात्पुरत्या इलाजाने काही काळ दूर ठेवून विसरण्याची गोष्ट झाली होती. दाराला कुलूप लावून मावशींनी किल्ली कनवटीला खोचली. अरुंद रस्त्यावरून ते तिघं निघाले. गावाचा एकेकाळच्या उच्चभ्रू वस्तीचा हा भाग आता दुर्लक्षित झाला होता. गावकीचं केंद्र इथून दूर गेलं होतं. काही वाडे बंद होते. काहींच्या ओट्या पायऱ्यांवरून म्हातारी माणसं बसली होती. रस्त्याने चाललेल्या या तिघांकडे ते बेफिकीर नजरांनी नुसते पाहत होते. अरुंद रस्त्याला आणखी बोळ येऊन मिळत होते. रस्ता रुंद होत होत शेवटी बाजाराच्या मुख्य रस्त्याला मिळाला. हातगाड्या, बैलगाड्या, छकडे, ट्रॅक्टर, मोटारसायकली, सायकली आणि पादचारी यांची भरपूर वर्दळ होती. रस्ता ओलांडण्यासाठी त्यांना 5-7 मिनिटं वाट पाहावी लागली. रस्ता ओलांडताच रामाच्या मंदिराचा घडीव दरवाजा आला. त्यांनी मावशींना तिथेच सोडलं. मावशी, विमल तुम्हाला न्यायला येईपर्यंत देवळातच थांबा बरं का, अजयने त्यांना पुन्हा एकदा सांगितलं. आणि मग त्या आत गेल्या. देवळाच्या पायरीवरच विमल अजयकडे वळून म्हणाली, आता काय? दोन्ही हात हवेत उचलत अजय म्हणाला, मला गावाची काहीच माहिती नाही. चल आपण गावातून फेरफटका मारू. एखादा पार्क, बगीचा असं काही असेल तर तिथे जरा वेळ बसूया. मुख्य म्हणजे आपल्याला या मावशींच्या एकूण प्रकरणावर जरा चर्चा करायलाच हवी, नाही का? पण अजय, एक हात वर करत ती म्हणाली, खरं तर तुम्ही अगदी परके आहात. तुम्ही कशाला याच्यात स्वतःला गुंतवून घेता? मग काय करू? तुम्ही दोघी या विलक्षण प्रसंगाला तोंड देत असताना मी हात जोडून स्वस्थपणे पाहत बसू? खरं सांगू का, दुपारपासून माझ्या मनात एकच विचार येतो आहे. मावशी आता वयस्कर झाली आहे. थकली नसली तरी तिने एकटीने राहणं आता योग्य नाही. तिला कोणाची तरी सोबत हवी. मीही एकटीच राहते आहे. बरोबर मावशीलाच न्यायचा माझा विचार आहे. पण मावशींनी सांगितलेलं, माझा त्यावर विश्वास बसत नाही. त्या अक्का बरोबरीच्याच होत्या. त्या अचानक गेल्याने त्यांना धक्का बसला आहे. आता स्वतःचाही एकटेपणा जाणवायला लागला आहे. वाढत्या वयाबरोबर ही मरणाची भीतीही वाढायला लागते. वेगवेगळ्या रूपाने तीच भीती तिच्या काल्पनिक अनुभवातून दिसत आहे. एक उसासा सोडून अजय म्हणाला, किती साधं सोपं स्पष्टीकरण. जगात सर्व काही जर इतकं सरळ सोपं असतं तर. विमल काहीतरी बोलणार तेवढ्यात अजय म्हणाला, चर्चेची काही ही जागा नाही. चल आपण गावातून फेरफटका तरी मारू. ते दोघं पुन्हा बाजाराच्या रस्त्यावर आले. रस्ता अरुंद नसला तरी वर्दळ इतकी होती की जोडीने बरोबर चालणंच अशक्य होतं. वाटेत सेठ रतनदास हायस्कूलची इमारत लागली. शाळा सुटली होती. आत शुकशुकाट होता. पुढच्या दर्शनी भागात शोभिवंत बाग होती. हिरवळ होती. बाकही होती. मोठ्या लोखंडी दारापाशीच भैया उभा होता. अजय वळून त्याच्यापाशी पोहोचला. भैया, आम्ही गावात नवे आहोत. बागेतल्या बाकावर जरा वेळ बसलो तर चालेल का? तोंडातली सिगारेट हातात घेऊन त्याने सिगारेटनेच त्यांना आत जायची खूण केली. आत एकदम शांत आणि सुखद गारवा होता.
संध्याकाळचा वारा वाहायला लागला होता. पाना फुलांचा मोहक वास वाऱ्यावर येत होता. ते दोघं एका बाकावर शेजारी शेजारी बसले होते. तिच्याकडे वळून पाहत अजय म्हणाला, खरोखरच तुझा मावशींच्या सांगण्यावर विश्वास नाही? त्याच्याकडे न पाहता विमल म्हणाली, अजय, मघाचं ते सारं उसणं अवसान होतं. मावशी फसलेली नाही, तिला भास झालेले नाहीत, आणि तिची हकीकत ऐकल्या क्षणापासून माझी भीतीने गाळण उडाली आहे. कारण वेगळं असलं तरी निर्णय तोच आहे, शक्य तितक्या लवकर मावशीला इथून हलवायचं. तिच्या नकळत तिच्या सर्व अंगावर एकाएकी शहारा आला. पण विमल, अजय म्हणाला, माझे याला 2 आक्षेप आहेत. पहिला म्हणजे असा काही उपद्रव सुरू झाला तर त्याच्याकडे पाठ फिरवून अशी माघार घेणं मला योग्य वाटत नाही. त्याचा आपल्या शक्तींनुसार प्रतिकार करायला हवा. शिवाय दुसरा आक्षेप हा आहे, काही कारणाने तुझ्या मावशी यात गुंतल्या असतीलच, तर केवळ गाव बदलल्याने त्यांना आराम मिळणार नाही. आक्कांच्या रूपाने हे जे काही आलं आहे त्यांचा पिच्छा सोडणार नाही, त्यांच्या पाठलागावर राहणार. अजय, ती नवलाने म्हणाली, क्षणाक्षणाला मला तुमच्याबद्दल जास्त आश्चर्य वाटायला लागलं आहे. तुम्ही कोणाचे कोण, पण स्वतःला किती गुंतवून घेता आहात यात. एखाद्याला वाटेल जणू काही या प्रकरणाचा छडा लावण्यासाठीच तुम्ही सोनगावला आला आहात. तुला खरी गोष्ट माहीतच आहे. अजय किंचित हसत म्हणाला, पण विमलला आत्ताच जास्त खुलासेवारपणे काही जास्त सांगण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याच्या सोनगावला येण्यामागे काही योगायोग असला तर तो निरर्थक खास नव्हता. हायवेच्या माथ्यावरून त्याला दिसलेलं ते विलक्षण क्षणिक दृश्य, त्यावेळी तर त्याला या प्रकाराची काहीही कल्पना नव्हती. त्याचं मन अगदी कोरं होतं. आणि आता ही मावशींची हकीकत. मावशींसारख्याच त्या वाळिंब्यांच्या अक्काही साध्या सरळ मार्गी पापभीरू सज्जन असल्या पाहिजेत. त्यांच्या निरुपद्रवी साध्या आयुष्यावर कशाने तरी एकाएकी एक अघोरी आक्रमण केलं होतं. त्यांचा क्रूर बळी घेतला होता आणि त्यांच्याच रूपाचं एक हिडीस विडंबन करून मावशींच्या जीवाला घोर लावला होता. या दोघींनी कोणाचा कधी काय अपराध केला होता? कधी कोणाला उपद्रव दिला होता? त्यांच्या आयुष्याची अशी भेसूर अनैसर्गिक शोकांतिका का व्हावी? यात कोणता नैसर्गिक वा प्राकृतिक न्याय होता? अर्थात मनात विचार आला. सर्व जगातल्या अन्यायाचं परिमार्जन करण्याचा वसा काही त्याने घेतला नव्हता. पण या स्थळी या क्षणी खास तो हजर होता, याला महत्त्व होतं. कारण सोनगावसारख्या साध्या लहान गावावर एखाद्या अघोरी हिंस्त्र अमानवी दुष्ट शक्तीचं हे आक्रमण असलं तर त्याच्या प्रतिकारासाठी तो आपल्या प्राणांची बाजी लावू शकत होता. तो तर खासच, कारण मृत्यूनेच त्याची निवड केली होती. 4 किंवा जास्तीत जास्त 6 महिन्यात त्याच्या आयुष्याचा शेवट होणार होता. मग हे दिवस जर सत्कारणी लावता आले तर त्यापेक्षा अधिक समाधान कशात होतं? तो कोणतंही साहस करू शकत होता, कोणताही धोका पत्करू शकत होता. शेवटी माणसं मृत्यूलाच भीतात. त्याचा जीव केव्हाच मृत्यूच्या आचेत जाऊन आला होता. त्या धगीने त्याच्या मनावर एक कठीण अभेद्य असा ताव चढला होता. त्याला कशाची भीती होती? मृत्यूच्या क्षणी आयुष्य संपत नाही किंवा केवळ मृत्यूने सर्व यातनांपासून मुक्ती मिळत नाही, हा विचार त्या क्षणी त्याला सुचला नाही. आणि त्याचं हे साहस म्हणजे काही अंधारात अदमासाने घेतलेली उडी नव्हती. हायवेच्या माथ्यावरून दिसलेलं दृश्य विलक्षण, प्रभावी, अविस्मरणीयच होतं. ते निरर्थक खासच नव्हतं. इतरत्र कुठे दिसलं असतं तर त्याने साहजिकच तर्क केला असता की त्याच्या मेंदूत उद्भवलेला विकार हा मेंदूवर दुष्परिणाम करू लागला आहे. पण ते दृश्य त्याला एकदाच दिसलं होतं. कदाचित तर्कदुष्टही असेल, पण त्यात काही अर्थ शोधायला गेलं तर एवढाच निष्कर्ष निघत होता की सोनगावावर कसली तरी आपत्ती येणार आहे. नजीकच्याच भविष्यकाळात त्या गावाचा नाश होणार आहे आणि तिथे काही काही अमानवी आकार वावरणार आहेत.
किंवा हा भविष्याचा छेद नसला तर दुसरी शक्यता ही होती की हे कोणाच्या तरी मनासमोर तरळणारं स्वप्न होतं आणि अजयला त्याच्या मेंदूत झालेल्या काही बदलांमुळे ते दिसलं होतं. तरीही ते अपूर्ण व निरर्थकच राहिलं असतं जर मावशींनी सांगितलेल्या हकीकतीची त्यात भर पडली नसती तर. सोन गावात काहीतरी दुष्ट वावरत होतं. एकाकी आडबाजूच्या असंरक्षित जीवांचा बळी घेत होतं. आक्का झाल्या आता मावशींची पाळी. जो तो गप्प बसत होता निंदेच्या लोकलज्जेच्या भीतीने. असे किती प्रसंग घडले असतील, असे किती एकाकी असहाय्य जीव त्याच्या आहारी गेले असतील. शरीरावर एक शहारा येऊन त्याची मनोमन खात्री झाली की सोन गावात त्याचं येणं हा काही साधा निरर्थक योगायोग नव्हता. फक्त यापैकी काहीही तो विमलला या क्षणी सांगू शकत नव्हता. तुला खरी गोष्ट माहीतच आहे, तो पुन्हा म्हणाला. तू शेजारी नसतीस किंवा मला डोकेदुखीचा अटॅक आला नसता तर सोनगावाच्या तिठ्यावरच तू उतरून गेली असतीस. पुन्हा जन्मात गाठीभेटीही झाल्या नसत्या. एवढंच काय, एकमेकांना आठवणही राहिली नसती. त्याऐवजी आता पहा, एकमेकांच्या किती निकट सहवासात फेकलो गेलो आहोत ते. नाहीतरी तू 5-7 दिवसांची रजा काढून आली आहेसच ना, मग तुझा निर्णय एवढ्यात कशासाठी घेतेस? निदान मावशींना तरी सांगू नकोस. आतापर्यंत एकट्या असल्या तरी किती धीराने राहत आल्या आहेत पहा. त्यांचा धीर खचेल असं काही करू नकोस. मला तर वाटतं या झगड्यासाठी तुम्ही अगदी आतुर झाला आहात. आक्का, मावशी यासारख्या एकेकट्या जराशा वयस्क, थकलेल्या, दुर्बल, असहाय्य स्त्रियांना भेदरवणं सोपं आहे. आता आपण दोघं तरुण आहोत. आता पाहू काय होतं ते. म्हणजे काय? खरं सांगू का, आता आपण परत घरी गेलो की रात्री माझा शेजारच्या वाळिंब्यांच्या वाड्यात जायचा विचार आहे. अजय, एकदम त्याच्या हातावर हात ठेवून ती मोठ्याने म्हणाली आणि मग वरमून तिने हात काढून घेतला. पण तिची त्याच्या चेहऱ्यावरची नजर हलली नाही. अजय, तुमच्या लक्षात येत नाही का की त्या वाड्यात काहीतरी भयानक आहे. तिथे जाण्यात विलक्षण धोका आहे. अजय बोलला तेव्हा असं वाटत होतं की तो जवळजवळ स्वगतच बोलत आहे. त्याची नजर दूरवर आसमंतात खिळली होती. पाहू, तो म्हणाला. मी काही आंधळेपणाने तिथे जात नाही. धोका असेलही, पाहूया. मला तुमचं काही समजतच नाही, मान हलवत विमल म्हणाली. आणि एवढ्यात समजायचंही नाही, अजय स्वतःशी म्हणाला. विमल, आपण जरा चमत्कारिक परिस्थितीत एकत्र आलो आहोत, नाही का? आपल्याला कदाचित याहूनही विलक्षण प्रसंगातून जाण्याची वेळ येणार आहे. एकमेकांना प्राणघातक संकटातून सोडवण्यासाठी मदतीसाठी धावावं लागणार आहे. ही निष्कारण रोमांचकारी नाट्यमयता नाही. आतला आवाज, इन्स्टिंक्ट हेच असं काही असलं तर मला मनोमन वाटतं की ही केवळ सुरुवात आहे. ते असो, पुढचा आठवडाभर तरी आपण एकमेकांच्या निकट सहवासात वावरणार आहोत. आणि आपल्याला एकमेकांसंबंधात काय माहिती आहे? तू एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करत आहेस. काही दिवसांच्या रजेवर इथे मावशीला भेटायला आली आहेस एवढं मला माहीत आहे. मी नोकरी सोडून भ्रमंतीवर निघालो आहे एवढं तुला माहीत आहे. पण एवढंच, त्या पलीकडे काय? प्रत्येक विषयात अजयची जी एक टोकाची उत्सुकता, एक भावविवशता दिसत होती, त्याचं विमलला विलक्षण नवल वाटत होतं. जणू यांना क्षणाचीही उसंत नाही. घटना आपणहून घडल्या नाहीत तर त्यांच्यात हस्तक्षेप करून त्यांना धक्का देऊन गती आणायची असाच यांचा अट्टहास दिसतो. पण अजयचा एक मुद्दा तिला पटला. एकदा घरात निकट सहवासात काही दिवस घालवायचे म्हणजे स्वभावाची, आयुष्याची काहीतरी माहिती हवीच. मला आईवडील आहेत, 2 भाऊ आहेत. पण नोकरीनिमित्त मी शहरात एकटीच राहत आहे. घरच्यांचा नोकरीला विरोध नाही, पण एकटीने राहण्याला आहे. एकट्या स्त्रिया समाजातील धूर्त, संधीसाधू लोकांकडून फसवल्या जातात असा त्यांचा समज आहे. हे बोलता बोलता विमलचा आवाज बदलला होता. चेहऱ्यावरून एक छाया सरकली होती. एक आवंढा गिळून ती पुढे बोलायला लागली.
ते काही असो, गावात मी BA-BT करून मग इथे एका शाळेत शिक्षिकेची नोकरी धरली आहे. सध्या तरी सर्वात ज्युनियर म्हणून आहे. तसा अनुभव काही फारसा चांगला नाही, पण अजून जिद्द सोडलेली नाही. नोकरीचं सांभाळता सांभाळता इतकी धावपळ होते की इतर छंद, आवड, व्यवसाय याला काही रिकामा वेळच मिळत नाही. अजयची नजर तिच्यावरून ढळली नव्हती. मधलं आपलं अडखळणं त्याच्या लक्षात आलेलं होतं. त्याच्या एकटक नजरेखाली तिच्या गालांवर जराशी लाली आली. एक उसासा सोडून अजय खाली पाहत म्हणाला, मी अगदी छोटा असताना माझी आई गेली. बाबांनी दुसरा विवाह केला. नाटक कादंबऱ्यांतून दुष्ट सावत्र आईची वर्णनं असतात. कोणाकोणाला ती अतिशयोक्तीची वाटतील. माझ्या बाबतीत ती संपूर्ण खरी ठरली. वयाची 15 वर्ष मी त्या नरकवासात काढली आणि जेव्हा जगणंच अशक्य झालं तेव्हा तिथून एका रात्री पळ काढला. बरोबर होते 2 शर्ट, पायजमे, एक सतरंजी आणि सावत्र आईच्या बरणीतून चोरून घेतलेले 48 रुपये. बस, मी 3 वर्ष लपून छपून मिळेल ते काम करून, तोंडाला येईल ते नाव सांगून काढली. शिकवण्या केल्या, स्कॉलरशिप मिळवल्या, इंजिनिअरिंगची परीक्षा पास झालो. नोकरी सोडली तेव्हा एका ख्यातनाम कंपनीत मार्केटिंग मॅनेजर होतो. स्वतःचा ब्लॉग होता. प्रतिभा नावाची एक मैत्रीणही होती, जी भविष्यात माझी पत्नी होणार आहे असे सर्वजण, आम्ही दोघंही धरून चाललो होतो. पण मी नोकरी सोडली, ब्लॉग सर्व सामानासह विकून टाकला, प्रतिभाचा शेवटचा निरोप घेतला आणि असा भ्रमंतीवर निघालो आहे. त्याला आपल्या निर्विकारपणाचं नवल वाटत होतं. एखादी कहाणी संक्षिप्त स्वरूपात सांगावी तितक्या सहजपणे तो आपल्या आयुष्याची पाहता पाहता झालेली परवड सांगत होता. विमल त्याच्याकडे नवलाने पाहत होती यात आश्चर्य ते कसलं, आणि तिचा विश्वास तरी कसा बसावा. असा मांडलेला संसार, अशी चांगली नोकरी, तुम्ही म्हणता तशी मैत्रीण, हे सर्व सुखासुखी सोडून देऊन भ्रमंतीवर निघालेल्याला काय म्हणायचं? अजय, तुम्ही मला सर्व सांगितलेलं नाही, काहीतरी मागे ठेवलं आहे. तुझी जर अशी काही कल्पना झाली असेल की माझ्यावर काहीतरी तोहमत आली किंवा काही बालंट आलं किंवा कोणत्या तरी गैरवर्तनाने व अनास्था प्रसंगाने मला असं परागंदा व्हावं लागलं आहे, तर ती शंका मनातून काढून टाक. अजय सहजपणे हसत म्हणाला, मी तुला सर्व सांगितलं नाही हे खरं आहे. तूही मला सर्व सांगितलेलं नाहीस. ओळखीची आणखी एखादी पायरी ओलांडली की आयुष्याचे तेही भाग आपण एकमेकांसाठी खुले करू, हो की नाही? चला निघूया. ते हायस्कूलच्या बागेतून बाहेर आले. रस्त्याला लागले. ध्वजाच्या स्तंभाच्या मैदानापर्यंत रस्ता गजबजलेला होता. मग मैदान आलं. मैदान काही आंतरराष्ट्रीय पातळीचं नव्हतं. गवत होतं, खाचखळगे होते. त्याचा गावकरी विविध तऱ्हांनी उपयोग करत होते. 2-4 ठिकाणी 12-13 वर्षांच्या पोरांनी क्रिकेटचा खेळ सुरू केला होता. रस्त्याला लागून असलेल्या कडेला भेळपुरी, पावभाजी, प्लास्टिक खेळणी, पान, विडी, सिगारेट, चणे, फुटाणे, शेंगदाणे, आईस फ्रूट, मलाई अशांच्या हातगाड्या होत्या. मैदानावर इतरही खेळ चालले होते. सर्वत्र कागद, शेंगांची टरफलं, फळांची सालं यांचा कचरा पडला होता. ते दोघं मैदानाच्या कडेकडेने निघाले. विमल, समजा आपल्याला ही माहिती हवी असली की गावात असे प्रकार आणखी झाले आहेत का किंवा होत आहेत का, तर ती कुठे मिळेल? इथून वर्तमानपत्र निघत नाही, पण जिल्हा वृत्तपत्राचा एखादा वार्ताहर किंवा प्रतिनिधी इथे असेल ना? करेक्ट. आणखी 2 ठिकाणी चौकशी करू. पोलीस चौकीवर काही माहिती मिळेल आणि इथे प्रायमरी हेल्थ सेंटर असेलच, तिथेही काही समजण्याची शक्यता आहे. पोलीस चौकीतला अनुभव अपेक्षितच होता. शक्य होईल तोवर कोणालाही काहीही माहिती द्यायची नाही, हा सर्वात सुरक्षित मार्ग होता. त्यांच्या सर्व प्रश्नांना तुमचा संबंध काय आहे, तुम्ही कोणी जवळचे नातलग आहात का, हे सर्व प्रतिप्रश्न होते. त्यातून अर्थ एवढाच निघत होता की काही अशाच प्रकरणांची नोंद झालेली आहे. PHCवर 2 तरुण डॉक्टर भेटले. डॉक्टर देव आणि मिस गोसावी. दोघं MBBS होऊन इंटर्नशिप करत होते.
वयाने ते दोघं अजय विमलच्या जवळपास असल्याने त्यांच्याशी बोलताना एक मोकळेपणा वाटत होता. पण ते दोघं डॉक्टर गावात परके होते. त्यांचं सारं लक्ष हे प्रशिक्षणाचे 6 महिने कसं तरी पुरे करून शहर गाठायचं. MDच्या प्रवेशासाठी खटपट करायची. तेव्हा त्यांच्यापाशी हा विषय काढण्याची वेळच आली नाही. वर्तमानपत्राच्या स्टॉलवर त्यांना हरिभाऊ चोरगे यांचं नाव समजलं. जिल्हा वृत्तपत्रालाच नाही तर पुणे, मुंबई, नागपूरच्या मराठी वृत्तपत्रांनाही ते स्थानिक बातम्या पाठवत असत. गावात त्यांचा एक लहानसा छापखानाही होता आणि एक बुक स्टॉलही होता. आधी दुकानावर, मग तिथून छापखान्यात, दोन्ही ठिकाणी भेट झाली नाही. मग तिथून ते त्यांच्या राहत्या घरी गेले. तिथेही हरिभाऊ नाही तसं पाहून ते माघारी वळले तर तेवढ्यात फाटकातून फटफटीवर बसून हरिभाऊच आत आले. दार उघडायला आलेल्या 12-13 वर्षाच्या मुलाने त्यांच्याकडे बोट करून मान हलवली. म्हणजे हेच हरिभाऊ. हरिभाऊ उंचीने मध्यमच होते, पण अंगाने चांगले आडवे होते. अंगावरचे झब्बा, पायजमा, गांधी टोपी, कपडे परीट घडीचे, पांढरे शुभ्र होते. वर्ण मूळचा काळा होता आणि ऊन वाऱ्यात हिंडून तो आणखी करपट झाला होता. चेहऱ्यावर राजकीय नेता छाप खोटं हास्य होतं. डोळे मात्र लालसर, तीक्ष्ण, सावध होते. असं वाटत होतं की जगाच्या आणि मानवी स्वभावाच्या सर्व बाजू यांनी जवळून पाहिल्या आहेत आणि आता त्यांना कशानेही धक्का बसणार नाही. जणू काही पाहण्यासारखं आणि न पाहण्यासारखंही सर्व काही त्यांनी पाहिलं आहे. आपण हरिभाऊ चोरगे? अजयने विचारलं. हो, माझ्याकडे आला होतात का? चला की आत. मोटरसायकलच्या कॅरियर बॅगमधली ब्रीफकेस उचलून घेत ते घराकडे निघाले. एका मोठ्या प्लॉटमध्ये बंगलेवजा घर होतं. पण कंपाऊंड गेट, बाग, घराचा वरचा मजला, बाहेरचा रंग सर्व काम अर्धवटच होतं. कितीतरी दिवसांपूर्वी घर बांधायला सुरुवात झाली होती. मोठमोठे प्लॅन झाले होते, पण कदाचित आधी पैसा नसल्याने आणि मग वेळ नसल्याने ती कामं अर्धवटच राहिली होती आणि मग विसरून गेल्यागत झाली होती. जणू आता त्यांना महत्त्व राहिलं नव्हतं. ते दोघं त्यांच्या मागोमाग आत गेले. आत मुलांचा खूप गलका चालला होता. दाराच्या आतली उजव्या अंगाची खोली त्यांचं ऑफिस होतं. ते तिघं खोलीत जातात 7-8 वर्षांची एक मुलगी धावत धावत आत आली. तिने हरिभाऊंचा झब्बा आपल्या मळकट हातांनी धरला आणि ती मोठमोठ्यानं रडायला लागली. अजय विमलकडे पाहून खांदे उडवत हरिभाऊ जरासे हसले आणि म्हणाले, तुम्ही दोघं बसा हा जरा वेळ, मी येतोच. मुलीला उचलून कडेवर घेऊन ते घरात आत गेले. त्यांचा चढलेला आवाज पार बाहेरच्या खोलीपर्यंत ऐकू येत होता, पण घरातला गलका जराही कमी झाला नाही. अजय विमलकडे पाहून हसला. दोघं एका प्रशस्त सोफ्यावर बसले. ती खोली ही घराचं प्रतीकच होती. सुरुवातीचा रंग उत्तम होता. सर्व सामान उंची होतं, पण नंतर तिकडे कोणी लक्ष दिलं नव्हतं. आता लाकडी फर्निचरचं पॉलिश उडालं होतं. सर्वत्र डाग, ओरखडे होते. सोफ्याच्या स्प्रिंगा बसल्या होत्या. उशांमधला फोम शिवणीतून डोकावत होता. कोपऱ्यातून कोळिष्टकं लोंबत होती. भिंतीला लागून वर्तमानपत्रांची घसरलेली चळत होती. मोठ्या टेबलावर कागदांचे अनेक गठ्ठे होते. डाव्या कोपऱ्यापाशी पत्रांची एक तार जवळजवळ वरपर्यंत भरत आली होती. खिडक्यांच्या काचा धुरकटलेल्या होत्या. छताचा पंखा पिवळा पडला होता. हातावर हात चोळत हरिभाऊ खोलीत आले. त्यांच्या हातात अजूनही ती ब्रीफकेस होतीच. ती टेबलावर ठेवून टेबलाला वळसा घालून ते मागच्या करकरत्या स्प्रिंगच्या खुर्चीत बसले. सांगा, काय काम होतं आपलं माझ्याकडे? तसा आपला परिचय नाही, अजय म्हणाला. म्हणजे गावातही आम्ही नवेच आहोत. तुम्हाला आता आमच्याशी बोलायला जरा मोकळा वेळ आहे का? समजा अर्धा तास. मी दुकानावरून आणि प्रेसवरून आलो. खरं म्हणजे घरी येणारच नव्हतो, पण दोन्ही ठिकाणी मला समजलं की कोणीतरी 2 जण माझी भेट घेण्यासाठी तिथे आले होते. ते 2 म्हणजे तुम्हीच. हो, काहीतरी महत्त्वाचं असल्याखेरीज तुम्ही माझा असा पाठलाग करणार नाही
ठीक आहे, सांगा. तुम्ही लहानपणापासून सोनगावात राहता? लहानपणापासून? अहो, ही आमची 4थी पिढी. मग तुम्हाला वाळिंबे सावकार माहीत होते? नाव कानावर आलेलं आहे. त्यांचा वाडा माहीत आहे? काय ग विमल, पत्ता? पंचायतीचा नंबर 212 आहे. प्रत्यक्षात 12वी गल्ली म्हटलं की लोकांना समजतं. विमल म्हणाली. म्हणजे गावाचं अगदी टोक म्हणा की. हे वाळिंबे सावकार मागेच वारले. एवढ्यातच त्यांच्या वृद्ध पत्नीचंही निधन झालं. हरिभाऊ, आता आम्हाला एका जराशा खाजगी नाजूक बाबतीत बोलायचं आहे. तुमच्याकडे कशासाठी आलो ते ओघानेच समजेल. आता ऐका. डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूचं कारण वार्धक्य आणि हृदयक्रिया बंद पडून मृत्यू असं दिलं आहे. वरवर पाहता हे खरं आहे, पण आम्हाला अशी शंका आहे की अक्कांच्या मृत्यूचं कारण ते नाही. हरिभाऊ एकदम ताठ बसले. माझ्या बोलण्याचा अर्थ असा नाही की तिथे काही खून खराबा वगैरे झाला आहे. आम्हाला दोघांना अशी शंका येते की या अक्कांचा मृत्यू भीतीने झाला आहे. भीतीने? कशाची भीती? ते सांगता येत नाही. म्हणजे आम्हाला अजून माहिती नाही. अजय गप्प बसला. हरिभाऊ त्या दोघांकडे आलटून पालटून तीक्ष्ण नजरेनं पाहत होते. तुमचा यात कसा काय संबंध आला? तुम्ही या वाळिंब्यांचे कोणी नातेवाईक आहात का? मग तुम्ही कसं म्हणता त्यांना भीतीने मृत्यू आला? हरिभाऊ, आता जरा सबुरीने ऐका. गोष्ट सांगायला मोठी कठीण आहे, विश्वास बसायला त्याहूनही कठीण आहे. ही विमल देशपांडे. हिची मावशी त्या वाळिंब्यांच्या शेजारच्या वाड्यात राहते. त्या दोघी जन्मभर शेजारी होत्या. एकट्यानेच राहत होत्या. चांगल्या मैत्रिणी होत्या. 10-12 दिवसांपूर्वी विमलला तिच्या मावशीकडून एक पत्र आलं. त्यांची एसटीत भेट पडल्यापासून ते या घटकेपर्यंत जे जे काही घडलं होतं ते अजयने खुलासेवार सांगितलं. मध्ये विमलही काहीतरी भर घालत होती. शेवटी दोघंही गप्प बसले. तुमचं नाव अजय भागवत म्हणालात, नाही का? हो. तुमची आणि या विमलताईंची आजच सकाळी एसटीत पहिली भेट झाली, हो ना? हो. त्यांच्या मावशी इथे आहेत, तेव्हा त्यांचं येणं समजू शकतं. तुम्ही सोनगावात कशासाठी उतरलात? तुमचा या प्रकरणात कसा काय संबंध येतो? स्वतःचा कामधंदा, नोकरी सोडून तुम्ही यात कशासाठी लक्ष घालत आहात? अजयने थोडक्यात डोकेदुखीची, सोनगावला विमलनेच सामानासह त्याला उतरवून घेतल्याची हकीकत सांगितली. यांची ओळख नाही म्हणता. स्वतः नोकरी सोडून भ्रमंतीवर निघालो आहोत म्हणता. या अक्कांना कशाच्या तरी भीतीने मृत्यू आला म्हणता. आता या विमलताईंच्या मावशींनाही तसलीच बाधा झाली आहे असं म्हणता. आता खरं सांगा, विश्वास बसण्यासारख्या या गोष्टी आहेत का? नाही, अजय म्हणाला आणि हसला. जसा विमलवर तसाच या हरिभाऊंवरही त्याच्या हास्याचा विलक्षण परिणाम झाला. तिठ्याच्या हायवेवर ते अनपेक्षित दृश्य दिसल्यापासून अजयमध्ये काहीतरी बदल होत होता, पण अजून त्याला स्वतःला त्याची जाणीव झालेली नव्हती. पण तुम्ही माझ्याकडे येण्याचं कारण काय? हरिभाऊ म्हणाले. हरिभाऊ, गावाची नाडी तुमच्यासारखं कोणीही जाणत नाही. गावातली सर्व गुपितं तुमच्यापर्यंत पोहोचतातच. वार्ताहर म्हटलं की त्याला समाजातल्या सर्व थरात प्रवेश मिळवावाच लागतो. प्रत्यक्ष गेला नाही तरी त्या त्या थरात माहिती देणारे पेरावे लागतात. ते मी तुम्हाला सांगायला नकोच. अजय पुढे सरकून बसला. अत्यंत गंभीरपणे बोलायला लागला. हरिभाऊ, माझी स्वतःची खात्री पटली आहे की सोनगावावर काहीतरी विलक्षण आपत्ती येणार आहे. माझी खात्री आहे की एव्हानाच सोनगावात कशाचा तरी प्रवेश झाला आहे. ते दुष्ट आहे, घातकी आहे, मनकवडं आहे. मला कसं माहीत आहे विचारू नका. आजवर कशाची सुद्धा नव्हती इतकी मला याची खात्री वाटत आहे. आता तुमच्याकडे का आलो विचारता? सांगतो. काही वेळ थांबून हरिभाऊंकडे एकटक पाहत अजय म्हणाला. हरिभाऊ, एवढ्यात गेल्या काही महिन्यात सोनगावात असे काही प्रकार झाल्याचं तुमच्या कानावर आलं आहे का? असे अकाली मृत्यूचे प्रकार?
कोणाला अचानक वेड लागल्याचे प्रकार, असे काही पछाडल्याचे, बाधेचे, भानामतीचे प्रकार. कारण मला माहीत आहे कानावर आलेलं सर्वच तुम्ही छापू शकत नाही. काही वेळेला पुरावा नसतो, काही वेळा अब्रू नुकसानीच्या फिर्यादीची भीती असते, काही वेळा इतकी मोठी धेंड त्यात गुंतलेली असतात की त्याबद्दल तोंडून ब्रसुद्धा काढता येत नाही. मी तुम्हाला तपशीलसुद्धा विचारत नाही, फक्त मला एवढं सांगा, असे काही प्रकार सोनगावात घडले आहेत का? अजयचे शब्द ऐकता ऐकता हरिभाऊंचा चेहरा बदलला होता. शेवटी काही वेळाने ते हलक्या आवाजात म्हणाले, अजय, हे जर तुम्ही बाहेर कुठे बोललात तर मी त्याचा सपशेल इन्कार करीन. पण हो, तुम्ही म्हणता तसले प्रकार माझ्या कानावर आले आहेत.